शिर्डीमध्ये सूर्यकुमार यादवनं पत्नीसह साईबाबांचं घेतलं दर्शन। दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं शाल आणि साईंची मूर्ती देत सूर्यकुमार आणि पत्नीचा सन्मान। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं म्हणजे निव्वळ राजकारण। माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा टोला। मुंडेंचा राजीनामा घेऊन काय होणार, आजबेंनी केला सवाल। राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार करून हत्या करण्याच्या निषेधार्थ भव्य मोर्चा। जामनेर शहरात रास्ता रोको करत निषेध व्यक्त। पैठणमध्ये उद्या जनआक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी ही मोर्चा। धाराशिवमध्ये 9 जानेवारीला सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज बंद राहणार। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सरपंचांनी पुकारलाय बंद। बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयाला राष्ट्रवादीनं भेट दिलं कुलूप। रुग्णाशी डॉक्टर उद्धटपणे वागल्यानं राष्ट्रवादी आक्रमक। डॉक्टरनं रुग्णाच्या नातेवाईकाला दिली रुग्णालय बंद करण्याची धमकी। संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी हिंगोलीमध्ये लवकरच मोर्चा। मोर्चाच्या संदर्भात शासकीय विश्रामगृहात बैठक। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर। सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या घरांच्या किमती जाहीर केल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी। दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्याचा धोका। हिंदू नेत्यांची हिटलिस्ट तयार केल्याची सोशल मीडियावर माहिती। व्हायरल झालेल्या यादीमध्ये मंत्री नितेश राणेंच्या नावाचा समावेश। मालेगावच्या उंबर्दे गावातल्या लोकांचं शोले स्टाईल आंदोलन। कोणत्याही प्रकारचं जातीचं प्रमाणपत्र इतर दाखले मिळत नसल्यानं तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून केलं आंदोलन। आणि अमरावती शहरात बुलेट वाहनांचे सायलेन्सर आणि हॉर्नवर वाहतूक पोलिसांनी फिरवला रोड रोलर। कर्णकर्कश आवाज करून शहरातील शांतता भंग करणारे दुचाकी स्वार पोलिसांच्या रडारवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।